तर काय स्वागत आहे तुमचं आदित्य पाताळे व्लॉग्समध्ये आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे तारीख 24 नोव्हेंबर आणि आजचा स्पेशल व्हिडिओ आहे चहा पाण्याचा कार्यक्रम जो आहे माझा दादाचा प्रतीक डीके। तर आपण चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आता विरारला आणि बघू चहा पाण्याचा कार्यक्रम कसा होतंय। तर मग जाऊया डायरेक्ट विरार स्टेशनला ट्रॅव्हलिंग करत करत। कसा वाटतं? अरे एकदम भारी, पहिल्यांदाच आहे ना? ऑल द बेस्ट। थँक्यू। बघूया आता कसा कार्यक्रम होत आहे चहा पाण्याचा। मित्रमंडळ भद्रवाडी गाव खेरे तालुका संगमेश्वर यांच्यातर्फे जे पाहुणे मंडळी आले हेदवी गावचे तालुका संगमेश्वर याच्यातून पाहुणे डीके परिवारातून जी मंडळी आहे त्यांचं आमच्या मंडळातर्फे आमच्या वाडीतर्फे आणि आमच्या गावातर्फे हार्दिक स्वागत। आज गजानन गुरवणे आमचे भाऊ यांच्या मुली दाखवण्याचा आणि पसंती करण्याचा कार्यक्रम तिथे आहे। तरी मुलीची पसंती व्हायच्या अगोदर होण्याच्या अगोदर आपण बोलणी करतो। माझं नाव नाथराम महादेव विखे, गाव येथली कृष्ण अंतरवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी गावामध्ये मुलगा आहे। पसंतीचा कार्यक्रम होणार आहे। नमस्कार सगळ्यांना, माझं नाव प्रतीक शंकरराम डीके, राहायला येथली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी। सध्या मी सायनला इथे राहतो, जॉबला प्रायव्हेट जॉब आहे आणि इथे बसले माझे वडील आहे, माझे पुढे असतात, इथे माझी आई आहे। माहिती तुम्हाला आहे, मुलाची माहिती तुम्हाला आहे। मालकांचा पण व्यवहार म्हणजे बदलून झाली त्याच्याबद्दल काही आम्हाला काय फक्त इथे आम्ही चहा घ्यायचे निघायचं, त्यांची तुमची पसंती झाली काय त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं, आशीर्वाद द्यायचे निघायचं असं आहे। म्हणजे असं ते 50 कोटी टाकायची ना, मग 50 कोटी टाकायची आम्हाला माहिती पाहिजे, माहिती दोन्ही घ्या। तर तुमचं शिक्षण काय? सायन्सला म्हणजे स्वतःचं घर आहे तसं भाडे नाही, स्वतःचं म्हणजे वडिलोपार्जित आहे। नाही वडिलोपार्जित तसं पिढ्या नाही बरोबर आहे। मुलीबद्दल काय माहिती पाहिजे? मुलगी
मुलगीचं शिक्षण 12वी झालेलं आहे, 22 शिक्षण झालेलं आहे. मुंबईची अजूनपर्यंत काही माहिती नाही, मुंबई नवीन आहे तिथं, बरोबर आहे. थोडी माहिती दिलेली आहे. आणि तुला हे मान्य आहे मुलीला, तुम्हाला मुलीचं मान्य आहे सर्व शिक्षण वगैरे सर्व जे तुमचं आहे ते सर्व मान्य आहे, पसंती झाली. अजून 15 मध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल मुलीला तर विचारू शकता. मुलाला विचारायचं, वडिलांना विचारायचं, काय विचारायचं. तुम्हाला पसंती आहे दोघांनाही, हे दोघांनी सांगा. पहिल्यांदा तुम्ही सांगा. मला मुलगी पसंत आहे, जी लग्न करायला तयार आहे, जन्मभर साथ द्यायला तयार आहे. वाजवा ताली वाजवा.
करायचे इकडे करायचे लग्न कुठे करायचं किंवा काय करायचं व्यवहार जे देण्या घेण्याचे व्यवहार आहे ते पण तुमचे म्हणजे पसंत वगैरे झाली होती म्हणजे ते पण ठरले असतील तर ठरवणार तर जर ठरवणार असेल ते ठरवायचं असेल ते बोलली काय समोरासमोर तर आता करू शकता नाहीतर तुम्ही मालकी ठरवा बघा हे आमच्या गावातील छोटा आहे छोटा गाव आमचा आहे सर्व कार्यक्रम करायचे जर गावाला ठरवलं तर एका दिवशी आमचा एकच कार्यक्रम होतो आता बघितलं तर आपल्या 4-5 लग्नाची गावात ठरलेली आहे त्या हिशोबात तारीख वडिलांनी दिले आज मी म्हणून लग्नाची ते तुम्ही मागोमागचे बघून तर ठरवायचं आहे तारीख बड्डे काढून ती तारीख आम्हाला किती सांगा म्हणजे आम्हाला दुसऱ्याला तारीख द्यायला हां ती गोष्ट दुसरी झाली घर बघते जागा तोपर्यंत तुम्ही मागची तारीख ठरवून तुम्ही गावाला करायचं आहे ते गावालाच बघा घर भरतीचा कार्यक्रम सुद्धा गावाला कधी बघायचं काय कसं काय तुम्ही मालकी ठरवायचं आहे त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही गावात म्हणजे देणं घेणं नाही म्हणजे गावात आहे ठरवलं तर आमची कार्यक्रम आणणार काय म्हणजे आपली जास्त कमी लोक जाऊन तुम्ही तो कार्यक्रम पार पाडून घ्या जसं आता चहा पाण्याचा पण कार्यक्रम वडील आमच्या आधारे आहे इकडे चहा पाण्याचे पण कार्यक्रम आहे म्हणजे आम्ही वडील असताना पण त्यांना पाच पाण्यात सांगितलं म्हणजे आम्ही कुठे आडवी त्याची बाजू आम्ही ठेवलेली नाही त्या आधारे असली तरी तुम्ही पाच पकडून घ्या मुंबईला सोडून हे काय गावात टाकणं बोलताना पाहुणे पाहुणे त्या वाडीचा जो गाव आहे त्या वाडीचे नावरती असते म्हणजे ठरलेली असते तेवढ्यांच्या नावरच एकाच दिवशी पाहुण्यांना बोलवतात म्हणजे आमच्या वाडीचे दोघं जो पाहुणे दुसऱ्या वाडीच्या 2 मुली बाहेर गेल्या ते पाहुणे एकाच दिवशी तो कार्यक्रम सोडून कुठलाही कार्यक्रम हे मुंबईला होऊ शकतो तारीख आम्हाला का सांगतो आमचा गाव लहान असल्यामुळे बाकीचे कार्यक्रम पण आमचे ऍडजस्ट करतात मे मध्ये एप्रिल मध्ये आमचा संगीतचा पण कार्यक्रम असतो त्या हिशोबाने आम्ही तारीखला साधारण माणसाने काहीतरी 8 तारीख सांगितली हा 8 तारीख सांगितली त्या हिशोबाने वाढीचा विचार घेऊन उठायला ठरवा कारण प्रत्येकाच्या वाढीच्या अडीअडचणी असतात. तसेच आमचे मुलीचे वडील सुद्धा गावी विचारतील वाडीला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतीलच सगळा विषय. कारण वाडीत सुद्धा जसं यांनी सांगितलं की आमच्याकडे एका दिवशी 2 प्रोग्राम तसं काही वाड्यांना आमच्या वाड्यांना पण असू शकतं की एकाच मुलाचं लग्न तसं कोण प्रोग्राम घेऊ शकत नाही. त्यामुळे आता दुसरं कोणाचं लग्न ठरलेलं असेल किंवा काय पण त्याचा मुद्दा कसा असेल बघते मी तुम्हाला सांगतीलच की तुमच्या दोघांच्या मताने 8 तारीख फिक्स होऊ शकते करू शकतात. दोघांना मालकांची तयारी असायला हवी. तुम्ही दोघांनी
बाकी विशेष आता काही नाही. तिथं गेल्यानंतर दोन्ही यजमानांना माझी नम्र विनंती आहे की लग्नाच्या कार्यक्रमात आपण दोन्ही यजमानांनी एकमेकांना सांभाळून घ्या, जेणेकरून मुलीकडून जाताना काही कामाच्या निमित्त वस्तू विसरल्या जातात किंवा काही असतं तिथं गोंधळ करून घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा. इव्हन मुलाकडून जरी काय चुकी झाली तरी या मुलीकडच्या लोकांनी पण काय हे घ्यायचं नाही करून. लग्न हे आपला एक चांगला विधी असतो, त्याच्यामध्ये आपण चांगलेच कारण बाकी असतील ज्या अडीअडचणी त्या तुम्ही नंतर घरोघरी बसून आपण करू शकता, पण लग्नाच्या ह्याच्यात कुठला हे होता कामा नये. एवढेच आमच्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना दोन्ही यजमानांना नम्रतेची विनंती आहे. आणि काय माहिती त्याच्यामुळं काय होतं गावागावांचे संबंध बिघडले जातात. झालेले आहेत बरेच प्रकार काही एक आता मुलीसाठी सेपरेट गाडी करतात. पहिला जमाना होता की मुलगी चालत जायची किंवा एकाच लॉरीतून मुलगी सुद्धा किंवा जे असेल ते सगळं. आता काय असतं काही लोकांचे VIP पाहुणे असतात, त्यांच्या व्यवस्थित दुसऱ्या गाड्या पण असतात, पण वराडाचं असं ठरलेलं असतं की एका गाडीचा खर्च दोन्ही यजमानांनी अर्धा अर्धा द्यायचा. जो काय असेल ते इव्हन त्याच्यात तुमचा लॉरीवाला कोण जर ओळखीचा असेल तर तुम्ही देऊ शकता कमी खर्चात कोण येणार असेल किंवा ह्या मुलीवाल्यांना जर कोणाला जमत असेल तर त्यांनी ठरवून ते तुम्हाला सांगा की बाबा 5,000 घेणार आहे 10,000 घेणार आहे. जो काय खर्च असेल तो डिवाइड होत होईल एका गाडीचा. बाकी तुम्ही 10 गाड्या घ्या 15 गाड्या घ्या ते तुम्ही मालकाने ठरवा काय. हा कार्यक्रम आम्ही तुम्हाला सजवतो आणि तुमच्या गावामध्ये काय वाद होणार नाही फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तसं आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू. आमच्या प्रत्येक गाव आता आम्ही त्यांचे मामा उपस्थित आहे, आमचे भाऊ पण उपस्थित आहे. तर कार्यक्रम आनंदाने तर आजचा पसंतीचा कार्यक्रम सर्वांनी ते पाहुणे मंडळी आली, त्यांनी चांगलं सहकार्य केलं, मी पण चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आजचा जो पसंतीचा कार्यक्रम दोघांची पसंती झाली आहे आणि आजचा कार्यक्रम जर सर्वांचा नाश्ता घेऊन झाला असेल तर हा कार्यक्रम आता संपला आहे.